व्हॉट्सअप गाईस, कसा आहात तुम्ही? मी तुमचा भाऊ राजस्थान बघताय सारखं प्रीती ब्लॉग. तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही नारळ तुम्हाला दाखवतो किती नारळ काढले. किती नारळ काढलेत अंदाज लाव. तू सांग. एवढे नारळ काढलेत, एवढे तरी घरात अजून अख्खा घड आहे. आपलं नारळ फोडायला माणूस मी काय करता. तर अशा प्रकारे नारळ फोडला जातो. आलं आलं द्या बरं. पायाला कोयता लागेल. तांबे आणले. आबा हारपळ्याच्या विहिरी पाणी बघा बरं. कोलवडी शेती जास्त बघा आणि सांगा आम्हाला. त्याची फुल असते कधी. ते तांबे उलट करून द्या. स्विमिंग पूलला जायचं. स्विमिंग पूलला ते सूर्याला 150 रुपयाला झाल्यात. 150 रुपये झालेत ना. झाल्यात असले तर कुठे स्विमिंग पूल? 100 वाला नाही माहिती. एवढं लांब कोण मामा आम्हाला विचारू आज रविवार आहे का गुरुवार आहे? उचल वर जरास नारळ फुल तांबे भरलाय. रविवारी मामा सोबत जाऊ मग. श्लोक दाजी यार शनिवारी तेव्हा जायचंय. नाही पिलं आम्ही एवढे पिल्यात. बोल अजून एक तांबे आणते का? पाणी बंद कर. अजून एक तांबे आण ना. पाणी बंद कर रे नारळ. हा इथलं का? नाही नाही मी करतो बरोबर. हा तू तांबे आण पप्पाला एक तांब्या. आबाला दिला चप्पल घाल. तर मला परत काम लागलं. तुम्हाला सांगतो सीन काय झाला. आम्ही असं बोलत बसलेलो. जीप गाडी देतो पाणीच्या वाटल्या बिटल्या पेत बसलेलो. पण असं बसलो आणि डायरेक्ट घड पडला. असं धप्प आवाज झाला. त्या नारळाचा असा धप्प आवाज आला. नारळ फांदी पण वाकली त्या घडामुळे आणि ते डायरेक्ट फोडलं सगळं. मग काय विषय झाला. मग आम्ही काय ऐकतोय का नारळ पाणी प्यायला. मग आम्ही काय ऐकत नसतोय. वैयक्तिक नारळ पितो आम्ही. हे बघा आलो. काय लगेच थांबतो थांबताव नको. नारळ फोडल्या फक्त करून द्यायचे. शौर्या धर. अय याच्यात होत. हा धर पप्पाला दे. दाजी आल्या कुठे जायचं? विहिरी का तळ्यावर? हा फुग्याच्या विहिरीवर जायचंय. किती नारळ राहिले बाया? आता 10-12 अर्धा तांबे निघला. थांब ना मला फोड देत ना. आता तसं आता कोपऱ्यावर तसं नाही. आता आपण त्याला टोकणी मला एक फोड दे. मला जमन का एवढे 2 नारळ आणायचं? चल हाताने आणायचं. चल चल ना. परत दुसरं नारळ आणायचं. परत तोच पिक्चर लावला. नाव काय आहे पिक्चरचं? हे बघा अजून एवढे किती 5
आणि हे 2 7 8 9 10 11 12 नारळ आहेत अजून. नाही नाही ती घरात आहे. दर्शावर हे 2 नारळ फोड आता. आता कुणाला 3 आहे का 2 आहे? 2 आहे. ते पिनू काकाला दे म्हणले त्याच्यात हा मग ते फोडून ते वरतून ती फक्त. पुढून आणते आणि ते नारळवाल्याकडून. ट्री हाऊस वर बसून खाऊ चला. 2 तास ट्री हाऊसवरती अख्खं मटेरियल आहे. बाया चाकू आण ना, चाकू नाही तास घेऊन. तुला सोलायच लागल ते एवढं. एक सोडून दे. सोड नको हा. किती वाजले? ओके खबर व्हायला लागलं होतं ते. तिकडून फोड ना वाजले. वाटलं. नाही इथून हे जात काय हे होतं लय जड जात ते लय आतमध्ये असतं खोल. ते सैला विकला खोबरं इधर आणून देतो एवढंच काढले. थांब धुवून आणू का नको? आता ते सांग प्रियंक म्हणून नारळ पाणी आलं. तो नारळ पाणी येतं. धर नारळ पाणी पण याच्यात. नारळ पाणी आहे. तिला पण दे ग मग. नारळ पाणी आहे. मस्त सोलायचं काम. त्यावर दुसरा पण फोड. ए फोड ना. दाजी कधी यायचं? शनिवारी याराने म्हणले मला तर. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवतो. नारळ तर दाखवलेच आणि गाडी पण दाखवतो. तिला आम्ही परत आता रांगावली. काळी होती तिला पांढरे केले. अशी पांढरे केलेली अख्खी. आणि तुम्हाला अजून तिकडे दाखवतो. आज परत अजून एक ऑर्डर येते आमची बॉम्बची ऑर्डर होती. परत पटेला येतो एक झालं तर अजून एक दाखवतो. तिच्यासाठी चांगले हे पण आम्ही कट करून आणलं. 500 रुपयाचा पाईप आहे. पूर्ण स्टीलचा आहे. दाखवा तुम्हाला. कंपनीचा आहे. तुम्ही लोकल घेऊन आणला. SIS मार्क पण आहे. मॅटिस्को
नारळ आंबे पण आहेत, कैऱ्या बिऱ्या. आणि यांचा पिक्चर चाललाय. पिक्चर हा धर. हे बघ हे बघ शेप असाय ना. हे बघ असा कापून आणला याला आणि नुसतं हे मला करे. दे की ते नारळ तोडून. आई बसतोय तू म्हणतोय आई म्हण आताच तोडतोय. चल वरती. तांब्या धुवून आण. नवऱ्याने किती परफेक्ट नारळ सोडलाय बघा. अरे एक पाठी थांब थांब हा बघ त्याच्या मड्या. फक्त मला राहिले मगाशी पण एक तसंच सोडलेलं. कवटी ब्युटी राहिली फक्त मला इथून. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची खरी मजा ही याला फक्त कैऱ्या तोडायला पाहिजे. कैरी आमच्या इथं लवकर घास तिला. कैरी चोर कैरी चोर गप ना गप. नाही तोडली, सुकलेली कैरी तोडली. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची खरी मजा ही असते. ना गाडाच पडला का? उन्हाळ्याच्या सुट्ट्याची खरी मजा. तुम्ही म्हणता मी किती वेळा बोलतोय तर तुम्हाला सांगतो. आमच्या इथे ट्री हाऊस पहिली गोष्ट आहे. ट्री हाऊस आता मी हवे ते झाडावरती, ते पण आंब्याच्या झाडावरती बसून ट्री हाऊसवरती बसून कैरी खायची मजाच वेगळी असते. परत नारळाचा अख्खा घड पडला आज. इतके नारळ फोडले इतके. आणि इथं आमचा फोडणारा कार्यकर्ता बसलाय अजून पण तेच चालू आहे त्याचं. कैरी खायची कैरी. शौर्या रामपुरी दे कोयता रामपुरी कोयता. हळू कुठे आला आला. ये रे शौर्यावर. आता तुम्हाला दाखवतो कसं दाखवू. थांबा काहीतरी मी कुठेतरी व्ह्यू शोधतो कॅमेरा. तर काही चांगला कॅमेरा अँगल भेटलेला आहे. आता ही कैरी सोडायची बोल. थांब मला लागतोय इथं कैरी. ब्लॉग नव्हतं टाकत कारण का माझी परीक्षा झाली होती फायनल एक्झाम. हा ते कोणता आजार आला ना आता परत ते काजळी का कसला तरी आजार येतो. हा आणि त्याच्या आहे ना त्या आजारात आहे ना माणूस 8 दिवसातच जात आणि त्याच्यावरती अजून औषध पण नाही बनलं. कैरी खायला गाईस पडली खाली. आता मला सांग ट्री हाऊस कसे. नाही ट्री हाऊस ट्रू रेट मला. हा काय याने आलं कापून बिपून काय सीपप मीठ मसाला आणला का नाही तू आणस तर आमची कैरी अर्धी संपली पण
हे बघ एवढीच राहिली. थांब थांब ये वर आल्या बघू. अगं खाली मस्त मॅट आहे एकदम कुशन वाली. आणि हे माकड बघा लंगूर अग तुझ्या डोक्यावरती तिथं बघ तिथं. हा बघ ही हा. तर ही अशा प्रकारे चोरी होती आमच्या इथं रोज. रोजची चोरी अशी. अजून एक पडलीये. दगड फेकला तिथून सीपप खायला या सीपप. माय म्हणलं सिपप खायला ये. सीपप खायला या म्हणलं माय. ते आपण हाटली येऊन बसून बनवत होतो ती सिपप बनवली. नाही ते आपण ट्री हाऊस वरती बनवत होतो. चाकू पण चाकू आणि हे शेततळ्याचा कागद नाहीये. कोण मला शेततळा बनवलाय. मागच्या वर्षी बनवलेलं आम्ही शेततळ. आता डायरेक्ट विहीर फक्त. अयो एवढा बोल एवढा मसाला एवढा एवढा तुला कळतं का नाही. बारीक बारीक तुकडे कर एकदम आणि कळ त्याच्यात टाक वाटीत. प्रोसेस बघा आमची कैरी बनवायची. लिंबू आहे का घरात. झाडावरचा आणजा झाडातून लिंबू पिळायचं अजून भारी लागतं. व्हिडिओ पण काढशील ना. नाही जा का जाऊ मी खाली जातो मला कॅमेरा दे. हा जा. अगं याला कॅमेऱ्याचा लालच द्यायचा फक्त असा. काढता येईल का तुला कॅमेरावाल्या. तर गाईज आपण आलेले आता सिंबाकडं. शिंबू कसं बसलाय बघा तो. चला आता एक लिंबू 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 भेटलं. चला लिंबू 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 काय गाव दिलं लिंबू. भेटलेलं आहे लिंबू. चला लिंबू अशा प्रकारे वरती चढलं जातं आमच्या ट्री हाऊस वरती. गाडीवर आणली का मी. कोणती लय मोठा आणला रे लिंबू. डायरेक्ट वर्ल्ड्स बिगेस्ट लिंबू आणलाय. तर आता आम्ही चाट बनवतो आणि खातो. चाट आणि बनवायची झोपतो. प्रोसेस दाखवू यांना. शावर धर काय एअर ड्रॉप. एअर ड्रॉप पाच निरंजन काका घेऊन आल्यात. आलं निरंजनच्या इथून. कुई लय छोटी याच्यात लय. मोठे मोठे केले तर गंमत मध्ये. छोटे खाल्ले छोटे पण वा कैरी जमल्यानंतर खायची तर. फुटकय मायाकडून तरी. त्या तिघींना दिले सीताफळावाल्या मी घेतल्या ह्या चॉकलेटवाल्या. चॉकलेट आहे का बघ बरं. मग कुल्फी. ही कुल्फी कुल्फी. फ्लेवर कसला आहे. कुल्फी. आई कलर चॉकलेट म्हणजे होय है ना. मीठ उघड की मसाला उघडलं. मा हात बघ कसलं चिकट झालाय. जप्पड दोन्ही मीठ उघडलेलं कधीपासून. किती थांब आता थांब थांब. टाइम किती झाला ते सांगा ना.
लिमिट मध्ये मला पण खायचंय. लिमिटच आई सॉरला वर खाली बसल्या बसल्या ठेवून मारते. लिंबू पिळणार कोण मा पप्पा हम्म. बस बोल काय, मला नाही माहिती सोलायचं कसं असतं. आलो नंतर मीठ संपलं त्यात तर सगळं टाकलं. कुठं अजून मीठ मसाला तर लावू दे. ते बघ तिथं कुत्रे सगळं घरचं आहे. घरचा मसाला, फक्त मीठ घरचं नाही, घरचं लिंबू, घरची वाटी, घरची कैरी आणि घरचा माणूस म्हणजे घरचा शेप आणि घरचं नारळ आणि घरचं चाकू आणि घरचा ब्लॉगर. टाक चल कैरी मसाला. असे नको टाकू, अरे खाली लय मसाला आहे. गाईस क्वालिटी लागते. कैरीच्या झाडा कैरी बस खायची मजाच वेगळी आहे. कैरीच्या झाडा कैरीच तोडून खाल्ली आम्ही. क्वालिटी क्वालिटी तुमच्या पण तोंडात पाणी आलं का नाही. आपलं पोट दुखन गप्प बस. तर ह्या ब्लॉगला बघण्यासाठी धन्यवाद. या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. कैरी खावा. बाय बाय. सबस्क्राईब करा.